कुणाल कामराच्या या अभिव्यक्तीच्यामुळे संताप झाला आणि तो स्वाभाविक पण होता। पण यातला एक महत्त्वाचा अँगल आहे, तो म्हणजे सुपारी घेऊन एखाद्याची बदनामी करण्याचा। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नेमका हाच मुद्दा पकडलाय। शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे। शिंदे साहेबांनी असा एक निर्णय घेतला होता आणि याच्याबद्दल संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे जे लोक आहेत ते शिंदे साहेबांना गद्दार म्हणतात, कोणीही म्हणत नाही। म्हणजे जो एक कुणाल कामरा आहे त्यांनी उबाठाची सुपारी घेऊन आमच्या नेत्यांच्या विरोधात एवढा मोठा आरोप केलेला आहे आणि याच्यासाठी शिवसैनिक प्रचंड प्रमाणावर संतप्त झालेले आहेत, ज्याचा एक नमुना तुम्हाला खारमध्ये काल रात्री दिसला। सभापती महोदय, या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत। या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत। सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत। मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठला पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही।